आद्या, तू मोठी झाल्यावर काय बनणार आहे? काय बनणार आहे? टाटा बनणार आहे का? आता बऱ्याच जणांना वाटलं असेल, या लेकराला काय माहित रतन टाटा कोण आहेत. आई वडिलांनी शिकवलं आणि हे बोलायला लागलं असंच वाटलं ना. पण सिरियसली आम्ही तिला असं काहीही शिकवलेलं नाहीये. फक्त ती जेव्हा लहान होती तेव्हापासून आम्ही तिला दररोज एक इन्स्पायरिंग स्टोरी सांगतो. एके दिवशी रतन टाटांबद्दल मी तिला एक छोटीशी स्टोरी सांगितली आणि स्टोरी सांगून झाल्यावर म्हटलं, आद्या तू मोठी झाल्यावर होशील ना ग रतन टाटा. ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्याकडं पाहत राहिली. काही दिवसांनी माझ्या भावाने तिला अचानक विचारलं, म्हणजे मज्जेतच विचारलं, मोठी झाल्यावर काय बनणार? तर ती चक्क म्हणाली, टाटा. आपण आपल्या मुलांवर हेच बनायचं तेच बनायचं अशी जबरदस्ती अजिबात करणार नाही, पण ॲटलिस्ट अशा आयडियल पर्सनॅलिटी असणाऱ्या व्यक्तींबद्दल आपण आपल्या मुलांना किमान सांगू तरी शकतो, जेणेकरून अशा व्यक्तींचे आचार विचार या आजच्या पिढीला कळतील. तर मग तुम्ही पण करताय ना चालू आजपासून आपल्या मुलांना एक दररोज इन्स्पायरिंग स्टोरी सांगायला.